नमस्कार, मी नितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करियर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या ॲप्सवर. बे पोट्यो डोंबड्यो झोपले का? या कचं आपल्याला पाहायचं आहे समासाचे प्रकार. कायले समास म्हणते याची डिलिव्हरी झाली आहे, मागच्याच लेक्चरमध्ये पाहिली याची डिलिव्हरी. शिजर केला आपण, शिजर. तर लेको आपल्याला जर समास पाहायचा आहे, समास म्हणजे का, संधी समासाचा दूरपर्यंत संबंध नाही, नाहीत का करून द्या देशी में ओळखा. समासाचे प्रकार किती आहे? 1,00,000% MPSCच्या मराठी ग्रामरच्या परीक्षेत प्रश्न समासार 2 ते 3 टपकले समजायचे. समासाची डिलिव्हरी आहे सामासिक शब्दापासून. कायले सामासिक म्हणते? 2 वेगवेगळ्या शब्दापासून तयार झालेला एक शब्द म्हणजे सामासिक शब्द. काही लेनदेन नाही दोन्ही अलग अलग शब्दाचा. घर अलग, जवाई अलग. तयार झाला घर जवाई. अरे वा रे वा, शाबास. ठीक आहे, घर जवाई सासूच्या उरावर. त्याच्यानंतर लक्ष द्या, बे लक्ष द्या. ठीक आहे, पाणी अलग आणि कोंबडा अलग. तयार झाला पान कोंबडा. आहे का नाही? टोटली अलग अलग शब्द आहे. 2 वेगवेगळ्या शब्दापासून तयार झालेल्या एक शब्दाले म्हणते सामासिक शब्द. आणि ह्या सामासिक शब्द कसा तयार झाला, ह्या सामासिक शब्द कसा तयार झाला, ठीक आहे, याच्या पद्धतीने म्हणते समास. आणि त्याची कमीत कमी शब्दात केलेली फोड म्हणजे त्याचा विग्रह. समजलं काय? सोपीच आहे. ठीक आहे, हे सगळं मागच्या वेळेस डेफिनेशन सब दिल्ली लिहून तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, आपले सर्व व्हिडिओ पाहायचे असेल तर प्ले स्टोअरवरून फिनिक्स अकॅडमी वर्धा हे आपली ॲप डाउनलोड करा. तिथं मराठी ग्रामरचा सब्जेक्ट घ्या. इकॉनॉमिक्स, मॅथ, रिझनिंग सर्व विषय क्लिअर झालेले आहे. भूगोल क्लिअर झालेले आहे. ठीक आहे, तिथं तुम्हाला सर्व MPSCचं पॅकेज भेटून द्या. MPSCच्या पॅकेजमध्ये MPSC फाउंडेशन बॅचचं पॅक घ्या. ठीक आहे, सध्या डिस्काउंट रेटमध्ये चालू आहे. बंद तुम्हाला तिथं सगळे व्हिडिओ ऑल टोटल भेटन. फक्त पॉलिटी, सायन्स आणि विज्ञान व्हायचं आहे. ते झालं का बस तिथं अपलोड करतो. तर हे जर तुम्हाला पाहिजे असाल तर तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करा, तिथं तुम्हाला भेटून. आता पाहू आपण समासाचे प्रकार. कायले म्हणते समास? पहा आता. कांदा पोहे, कांदा अलग पोहे अलग. डायरेक्ट टोटली शब्द तयार झाला कांदा पोहे. ठीक आहे, का तयार झाला? कांदा पोहे. टोटली डिफरंट आहे. का म्हटलं? टोटली डिफरंट आहे लेको, अलग अलग आहे. काय म्हटलं? अलग अलग आहे. बरोबर जमवाचं बहुत आहे. ते का तुम्ही जमवलं नाही तर मी आहे तुम्ही आहे, सत्यानाशच करतो तुमचा लेको. मग त्याच्यानंतर टोटली अलग अलग शब्द आहे. ठीक आहे, हे अलग अलग शब्द बरोबर करायचे. ठीक आहे, मग आता पहा. आता त्याच्यानंतर खूप आहे. ठीक आहे, डाळ भाजी, डाळ अलग भाजी अलग. एकत्र भेटते का? तुम्हाला वावरात लागते का डाळ भाजी? नाही लागत ना झाडाला डाळ भाजी. कांदा पोहे, त्या कांद्याच्या झाडाला वरतं पोहे येते. पाहिलं का डोंबड्यो? नाही ना. तर हे जे शब्द तयार झाला याला म्हणते सामासिक शब्द. म्हणजे समास या चॅप्टरची डिलिव्हरी सामासिक शब्दापासून तयार झाली. 2 वेगवेगळ्या शब्दापासून तयार झालेल्या एका शब्दाला म्हणते सामासिक शब्द. तो शब्द कसा तयार होते त्याच्या पद्धतीला म्हणते समास. ठीक आहे, आणि सामासिक शब्दाची कमीत कमी शब्दात केलेली फोड म्हणजे समास. ठीक आहे, आणि या सामासिक शब्दाची केलेली फोड म्हणजे विग्रह. ठीक आहे, तर हे तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं. सामासिक शब्दात 2 शब्द येते. पहिल्या शब्दाला म्हणते पहिलं पद, दुसऱ्या शब्दाला म्हणते दुसरं पद. पहिल्या शब्दाला म्हणते पहिलं पद आणि दुसऱ्या शब्दाला म्हणते दुसरं पद. संपलं विषय. सारा गेम याच्यावर आहे. एक प्रश्न तर असाच येते का कोणत्या समासास कोणतं पद महत्त्वाचं राहते. म्हणून आज पाहणार आहे आपण समासाचे प्रकार. बे डोंबड्यो, आज पाहणार आहे समासाचे प्रकार. लय शब्द आहे. राधा कृष्ण, राधा अलग नाही कृष्ण अलग. का एकत्र होते का बे राधा कृष्ण? राधाला कृष्ण म्हणे, कृष्णाला राधा म्हणे का? नाही. ठीक आहे, तर असं आहे. सोपी काम आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही. मी आहे जिवंत. आता लक्ष द्या. आता आपल्याला का पाहायचं आहे तर समासाचे 4 प्रकार आहे. किती प्रकार आहे? 4. लेटस इजी. ठीक आहे, समासाचे 4 प्रकार. आता लक्ष द्या बे. पहिला समासाचा प्रकार पहिला पाहता. समासाचा पहिला प्रकार. समासाचे किती प्रकार डोंबड्यो? 4. ठीक आहे, समासाचा पहिला प्रकार. ठीक आहे, लक्ष द्या बे. समासाचा पहिला प्रकार. ठीक आहे, लक्ष द्या. अव्ययीभाव समास. का म्हणून राहिलो? अव्ययीभाव समास. बे डुकऱ्यो लक्ष द्या इकडं. डोंबड्यो तिथं का चुकवलं मी आहे तुम्ही आहे. सोपी आहे एकदम. अव्ययीभाव. सर याला अव्ययीभावच कोण म्हणते जी? ते बी पाहू. ठीक आहे, समासाचे 4 प्रकार. पहिला प्रकार अव्ययीभाव समास. दुसरा समासाचा प्रकार. लक्ष द्या बे. सोपीच आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. पहिला प्रकार अव्ययीभाव. सर मग संपला विषय. ठीक आहे, पहिला समासाचा प्रकार अव्ययीभाव समास. दुसरा तत्पुरुषी समास. दुसरा ह्या डुकऱ्याचे प्रकार इथं प्रकारापायीच मोडते. एवढे प्रकार आहे का ह्या प्रकारानं लेखाचा पार लेखाचे. ठीक आहे, टकल्यावरचे केसच उभी होती. ठीक आहे, दुसरा आहे तत्पुरुषी समास. काय?
तत्पुरुषी समास, लक्ष द्या बे. ठीक आहे. समासाचे किती प्रकार? तर समासाचे 4 प्रकार. पहिला समास आहे अव्ययीभाव समास. का म्हटलं? अव्ययीभाव समास. दुसरा समासाचा प्रकार तत्पुरुषी समास. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा समासाचा प्रकार. ठीक आहे, लक्ष द्या बे. तिसरा समासाचा प्रकार ठीक आहे द्वंद्व समास. का म्हटलं? द्वंद्व. सर द्वंद्व का द्विगुजी? ठीक आहे. अबे द्वंद्व समास, द्विगु नाही, डुकरे आहे. ठीक आहे. द्वंद्व समास. ठीक आहे. कोणता समास? द्वंद्व. आणि तिसरा बहुव्रीही समास. कोणता? बहुव्रीही. 4 समासाचे प्रकार. कोणता? बहुव्रीही. ठीक आहे, लक्ष द्या. समासाचे किती प्रकार? 4. समासाचे किती प्रकार? 4. ठीक आहे. इतकं सोपं आहे. समासाचे 4 प्रकार. समासाचे 4 प्रकार. समासाचे 4 प्रकार विचारलं. समासाचे प्रकार. आता बे ह्या चॅप्टर शब्दसिद्धी नावाचा एक चॅप्टर आहे. MPSCची टॅक्स असिस्टंट परीक्षा 2015. 40 मार्काचं मराठी ग्रामर आलं. 5 मार्क पॅरेग्राफले गेले. किती? 5 मार्क पॅरेग्राफले गेले. तुम्हाला सांगतो 5 मार्क पॅरेग्राफपैकी उरले 35. तुम्हाला सांगतो एकच चॅप्टर होता शब्दसिद्धी. 26 प्रश्न एका चॅप्टर विचारले. आयोग होय भाऊ, ते काय विचारण काही नियम नाही, तुम्हाला मी ॲड करून टाकते. ठीक आहे. आपण काही त्याच्यासोबत सर्कस करू शकत नाही. ठीक आहे. ते खतरनाक काम आहे त्याचं. तर म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे. किती प्रकार? 4 प्रकार. किती प्रकार? 4. समासाचे प्रकार 4. पहिला आहे अव्ययीभाव समास, दुसरा आहे तत्पुरुषी समास, तिसरा आहे द्वंद्व समास. ठीक आहे. आणि चौथा आहे बहुव्रीही समास. आता पहा हे 4 समासाचे प्रकार आहे. कोणताही आता हे समास या चॅप्टरची डिलिव्हरी सामासिक शब्दापासून. तुम्हाला याच्यात सर्व सामासिक शब्दच भेटतात. 2 वेगवेगळ्या शब्दापासून तयार झालेला एक शब्द. 2 वेगवेगळ्या शब्दापासून तयार झालेला एक शब्द म्हणजे का? तर म्हणजे सामासिक शब्द. आणि याच्यावरून ठीक आहे त्याचे पडले 4 प्रकार. तर हे 4 प्रकार पडले कायच्यावरून? तर हे पडले ठीक आहे हे जे 2 शब्द येते याच्यात लक्ष द्या. ठीक आहे. कांदा पोहे. कांदा पोहे 2 अलग अलग शब्द आहेत. कांदा अलग, पोहे अलग. ठीक आहे. रामकृष्ण पहा, रामकृष्ण 2 अलग अलग शब्द आहे. रामकृष्ण. ठीक आहे. राधाकृष्ण 2 अलग अलग शब्द आहे. राधाकृष्ण. ठीक आहे. घर जवाई 2 अलग अलग शब्द आहे. अलग अलग शब्द आहे. 2 अलग अलग शब्दापासून तयार झाला एक शब्द. हे पहिल्या पदाला म्हणते पहा, पहिल्या शब्दाला म्हणते पहिलं पद, दुसऱ्या शब्दाला म्हणते दुसरं पद. ठीक आहे. याच्यावरून याचे 4 प्रकार पडले. किती प्रकार पडले? 4. ठीक आहे. आता लक्ष द्या. ह्या 4 प्रकारापैकी ठीक आहे 4 प्रकारापैकी बे पोट्या थांबणं, नो लखलख, आवाज येऊन राहिला नाही इथं. लोक काय म्हणन? ठीक आहे करायचं सर तर पोट्ट बदमाश आहे म्हणून. तसं आहेच. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. हे जे समास पाहून राहिलो आपण याच्यातला जो पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासात पहिलं पाहता सोपीच आहे. हे क्रमानं असेच पाठ करायचे. पहिला अव्ययीभाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास, तिसरा बहुव्रीही. बे द्वंद्वले डुकरे दिगू गिगू करायचं नाही. दिगू केला सत्यानाश. ह्या डोंबड्या याचे प्रकार नाही आहे. पण याच्यात 3 प्रकारचे शब्द येतील. पण तत्पुरुषीचे ह्या डोंबड्याचे 3 प्रकार. ह्या तत्पुरुषीचे 3, तत्पुरुषीचे 7, द्वंद्वचे 3, बहुव्रीहीचे 4. म्हणजे उभ्यानं मेला तो. पहिले तो समासाचे 4 प्रकार. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. आता पहा. ठीक आहे. अव्ययीभाव समास. ठीक आहे. अव्ययीभाव लक्ष द्या रे. अव्ययीभाव समास. ठीक आहे. अव्ययीभाव समासात ठीक आहे पहिले पद महत्त्वाचे. पहा आपल्याला विचारते मग परीक्षेत. ठीक आहे. अव्ययीभाव समासात कितवे पद महत्त्वाचे? पहिले पद. पहिले पद म्हणजे पहिला शब्द. पहिले पद म्हणजे का? पहिला शब्द. पहा अव्ययीभाव समासात कितवे पद महत्त्वाचे? पहिले पद महत्त्वाचे. ठीक आहे. त्याच्यानंतर तत्पुरुषी समासात कितवे पद महत्त्वाचे? दुसरे पद महत्त्वाचे. कितवे पद? दुसरे पद महत्त्वाचे. कितवे पद महत्त्वाचे? दुसरे पद. ठीक आहे. समजून राहिलं का तुम्हाला? हां बरोबर पहा, बरोबर जमव जा. ठीक आहे. कितवे पद महत्त्वाचे? दुसरे पद महत्त्वाचे. ठीक आहे. मग दुसरे पद महत्त्वाचे म्हणलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर द्वंद्व समास. द्वंद्व समासात तिसरे पद. म्हणून तर हे क्रम बरोबर लिहायचा. क्रम बरोबर लिहिला का ते बरोबर जमलंच पाहिजे. ठीक आहे. मग द्वंद्व समासात तिसरे पद महत्त्वाचे. ठीक आहे. का म्हटलं? तिसरे कुठं जे सर? तिसरे तर आहेच नाही. मग ठीक आहे. अव्ययीभाव समासात पहिले पद महत्त्वाचे. ठीक आहे. तत्पुरुषी समासात दुसरे पद महत्त्वाचे. आणि सर मग द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे जी सर? ठीक आहे. तर द्वंद्व समासात दोन्ही पद महत्त्वाचे. का म्हटलं? द्वंद्व समासात दोन्ही पद महत्त्वाचे. समजलं का? द्वंद्व समासात दोन्ही पद महत्त्वाचे आहे. हां कसे आहे मी सांगतो. हां दोन्ही पद महत्त्वाचे.
आणि बहुव्रीही समासात दोन्ही पदावरून तिसराच अर्थ निघते. का म्हटलं? बहुव्रीही समासात ठीक आहे दोन्ही पदावरून तिसराच अर्थ. का म्हटलं? लक्ष द्या. दोन्ही पदावरून तिसराच अर्थ ठीक आहे तिसराच अर्थ निघते. लक्ष द्या. तिसराच अर्थ ठीक आहे. आता इथं पहा ठीक आहे बहुव्रीही समासात ठीक आहे दोन्ही पदावरून तिसराच अर्थ. असं ते सोपीच आहे ठीक आहे काही कठीण नाही. पहा आता ठीक आहे दिल्लं जेवून तुमचा सत्यानाश. पहिलं पद लक्ष द्या. समासाचे 4 प्रकार. पहिला प्रकार अविभाव समासात. अविभाव समासात पहिले पद महत्त्वाचे. तत्पुरुष समासात दुसरे पद महत्त्वाचे ठीक आहे. त्याच्यानंतर द्वंद्व समासात दोन्ही पद महत्त्वाचे. बहुव्रीही समासात ठीक आहे दोन्हीवरून तिसराच अर्थ. अहो बाई ही तर सोपीच आहे. कसा अर्थ ते बी पाहू. आता याचे पहा अविभाव समासात प्रकार नाही आहे पण 3 टाईपचे शब्द येते. अविभाव समासात 3 टाईपचे शब्द येते. किती टाईपचे? 3 टाईपचे. आता पहा अविभावले घेऊ मस्त कोणत्यात एका ठीक आहे. पहा अविभाव समासात 3 प्रकारचे शब्द येते. किती प्रकारचे? 3. आता लक्ष द्या बी. अविभाव समासात 3 टाईपचे शब्द येते. किती टाईपचे? 3. पहा झूम करून दाखवून राहिले तुम्हाला. 3 प्रकारचे शब्द येते कायच्यात? अविभाव समासात. आता लक्ष द्या ठीक आहे. अविभाव समासात कितवं पद महत्त्वाचं? पहिलं पद महत्त्वाचं ठीक आहे. आता सांगितलं मी अविभाव समासात 3 टाईपचे शब्द येते. किती टाईपचे? 3. आता लक्ष द्या. पहिलं येते लक्ष द्या बे. पहिलं येते संस्कृत उपसर्ग साधित. काय ते? लक्ष द्या बे. संस्कृत उपसर्ग साधित ठीक आहे. उपसर्ग साधित. आता लक्ष द्या. उपसर्ग कायले म्हणते? एखाद्या मूळ शब्दाच्या समोर बँडेज आलं. एखाद्या मूळ शब्दाच्या समोर बँडेज आलं तर उपसर्ग साधित. शब्दाच्या नंतर आलं त्याला प्रत्यय म्हणते ठीक आहे. आता लक्ष द्या. ओरिजिनल शब्द आहे संबंध ठीक आहे. अन मग लोक म्हणते तिच्यातनं मायात आहे म्हणते गैरसंबंध. असं काहीच नाही बुवा आहे का नाही. पाहता ओरिजिनल शब्द काय? संबंध आणि त्याच्यासमोर काय लावलं? गैर याले म्हणते उपसर्ग. समजलं का? त्याच्यानंतर या घराले कोणीच वारस नाही म्हणते. आणि मग ठीक आहे तो वारस मेला का हे घर बेवारस आहे म्हणते. बेवारस. ओरिजिनल शब्द काय? वारस. ओरिजिनल शब्दाच्या अगोदर लागलं त्यामध्ये उपसर्ग. अगोदर लागलं उपसर्ग. अगोदर लागलं उपसर्ग. अगोदर लागलं उपसर्ग आणि नंतर लागलं त्याला प्रत्यय म्हणते. काय म्हणते? प्रत्यय ठीक आहे. मग आता मागून लागत असेल त्याला प्रत्यय म्हणते. आता पहा ठीक आहे ठीक. लक्ष द्या बे. लफडा शब्द आहे. लफडा ठीक आहे. त्याचा लफडा झाला म्हणते. लफडेगिरी ठीक आहे. का लागला इथं? गिरी मागून लागून राहिला की लफडेगिरी. चमचेगिरी कायले कोण राहिला म्हणते बे. अगो काम नाही धाम नाही तिथं. चमचेगिरी चमचेगिरी लफडेगिरी लुच्चेगिरी मागं लागत आहे. मागं लागते त्याला प्रत्यय म्हणते. म्हणजे इथं जे हे गिरी शब्द आला ह्या प्रत्यय होय आणि इथं गैर शब्द आला इथं बे शब्द आला ह्या उपसर्ग होय. कोण्याही शब्दाच्या अगोदर लागला उपसर्ग. अगोदर तुम्हाला सांगतो पहिले शोधाचा एक प्रश्न तर तिथं जे ते डुकरे उपसर्ग साधित आणि प्रत्यय साधित शब्द होय का. शब्दसिद्धी या चॅप्टरमध्ये आपल्याला सगळे डिटेल पाहायचं आहे. याच्यासाठी आपली ॲप डाउनलोड करा. फिनिक्स अकॅडमी वर्धा हे प्ले स्टोअरवर ॲप डाउनलोड करा. तिथं मराठी ग्रामरचे सर्व सिक्वेन्सनं व्हिडिओ आहे. सर्व A to Z 25 मार्काचं मराठी ग्रामर येते. PSIले 50 मार्काचं मराठी ग्रामर आले को डोंबडे हो ठीक आहे. पुरं भेटन तिथं. MPSC फाउंडेशन बॅच लावा. सर्व व्हिडिओ भेटन. सर्व एक बी व्हिडिओ सुटणार नाही. सर्व डिटेल व्हिडिओ ठीक आहे. तर मग पहा लफडेगिरी ठीक आहे. चमचेगिरी मागं लागला त्याला प्रत्यय म्हणते. एखाद्या मूळ शब्दाच्या समोर लागला त्याला उपसर्ग म्हणते. आहे का नाही. ओरिजिनल शब्द आहे मरण. ओरिजिनल शब्द काय? मरण. त्याच्यासमोर अर्थच बदलून टाकते. मरण उपोषण केलं म्हणते. मरण ओरिजिनल शब्द आहे. मरण मसना जा तिकडं. मरण मरेपर्यंत उपोषण केलं. डायरेक्ट एका शब्दानं ह्या जो शब्द आहे यानं या शब्दाचा अर्थच बदलून टाकला ठीक आहे. मग ह्या जो शब्द आहे 2 अलग अलग शब्दापासून तयार झाला म्हणून याले म्हणते सामासिक शब्द. ह्या येते समासाच्या प्रकारात. म्हणून मग आपल्याला पाहायचं आहे अविभाव समास. अविभाव समासाचे प्रकार नाही पण याच्यात 3 प्रकारचे शब्द येते. किती प्रकारचे? 3. बे डुकरे किती प्रकारचे शब्द येते? 3. बरोबर जमाव जा आणि तुडवतो धरून मी तुम्हाला ठीक आहे. किती प्रकार शब्द येते म्हणलं? 3. किती प्रकारचे? 3 प्रकारचे शब्द येते ठीक आहे. मग आता लक्ष द्या ठीक आहे. आता लक्ष द्या. मग ठीक आहे उपसर्ग साधित शब्द येते. संस्कृत उपसर्ग म्हणजे समोर बँडेशिन काही समोर. पण सर संस्कृत उपसर्ग साधित कोणते शब्द येईन ते सांगा ना आम्हाला एक वेळा. संस्कृत उपसर्ग साधित शब्द येईन कोणते? तर संस्कृत उपसर्ग साधित यथा प्रति 3च उपसर्ग संस्कृतमधले. हे लक्ष द्या बे. ठीक आहे. यथा
आणि प्रति, ठीक आहे, आ यथा प्रति, ठीक आहे, उपसर्ग साधित संस्कृतमधले आ यथा प्रति हेच उपसर्ग साधित शब्द अविभाव समासात पन्नाचे धरून आमरण उपोषण केलं म्हणते अण्णा हजारेनं रामलीला मैदान, अण्णा हजारेने रामलीला मैदानावर आमरण उपोषण केलं. मग अंडरलाईन दिन आमरणच्या खाली अधोरेखांकित केलेल्या शब्दाचा समासाचा प्रकार वैखा, ठीक आहे, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास आणि अविभाव 8 साले आमरण 50 साल्याला धरून, ठीक आहे, अविभाव समास, ठीक आहे. कारण अविभाव समास म्हणते संस्कृत उपसर्ग साधित शब्द आहे जे 3 संस्कृतमधले उपसर्ग साधित शब्द आहे. आ यथा प्रति, आ यथा प्रति, बे बोट्यो डोंबड्यो का म्हणलं सांगा, आ यथा प्रति, आ यथा प्रति, आ यथा प्रति हे संस्कृतमधून. प्रति प्रतिदिन, ठीक आहे, मी तिले, ठीक आहे, पत्र लिहित होतो म्हणते प्रतिदिन, ठीक आहे, ए बे प्रतिदिन, प्रति घंटा, ठीक आहे का नाही, प्रति म्हणजे एक आहे का नाही. तर आपण दुर्गादेवीची वर्गणी मागायला जातो, गणेश मंडळाची वर्गणी मागायला जातो, अशी यथाशक्ती त्यांना जी म्हणते यथाशक्ती ओरिजिनल शब्द आहे शक्ती, ओरिजिनल शब्द आहे शक्ती आणि त्याला म्हणते यथाशक्ती, त्या म्हणते वर्गणी म्हणजे तुमच्या शक्तीप्रमाणे. यथाशक्ती म्हणजे काय, शक्तीप्रमाणे. इथं जो यथाशब्द लागला, इथं जो यथाशब्द लागला ह्यावेळेस संस्कृत उपसर्ग, ठीक आहे, ओरिजिनल शब्द आहे मरण, याच्यासमोर लागला आमरण, डायरेक्ट अर्थ बदलून टाकला. ओरिजिनल शब्दाच्या अगोदर लागले पण हे यथा आमरण हे संस्कृत उपसर्ग साधित होय. त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर प्रति, ठीक आहे, ए लक्ष द्यावे, ठीक आहे, प्रति प्रति प्रतिरोज किंवा प्रति घंटा, ठीक आहे, प्रति घंटा, ठीक आहे, प्रति घंटा, ठीक आहे, प्रति घंटा काम सांग म्हणते, घंटा ओरिजिनल शब्द आहे. तर हे जे आहे आ यथा प्रति ह्या उपसर्ग पण कुठून आलेले, संस्कृतमधून आलेले. मग संस्कृत उपसर्ग साधित शब्द कायच्यात येते, तर ह्या याच्यात येते, कायच्यात येते, ठीक आहे, अविभाव समासात येते. याच्यात हे वय पहिला शब्द, यानं अर्थच बदलून टाकते. म्हणून तर म्हणते पहिले पद महत्त्वाचे, म्हणून पहिले पद महत्त्वाचे म्हणते. मरण आहे, आ लावल्याबरोबर मरेपर्यंत होऊन जाते. आमरण उपोषण केलं म्हणते, ठीक आहे, आ करणं, ठीक आहे, आजीवन मी माया आईवडिला सेवा केली म्हणते. आजीवन म्हणजे जीवनभर, डायरेक्ट अर्थ बदलला, जीवनभर. आजीवन मी माया आईवडिला सेवा केली म्हणते, आजीवन. आता आजीवन, जीवन ओरिजिनल शब्द आहे त्याले, ठीक आहे, जीवनभर डायरेक्ट अर्थ बदलला. तर हे आहे संस्कृत उपसर्ग साधित. मग आजीवन, आमरण, यथाशक्ती, यथाजीवन, ठीक आहे, यथेच्छ धुलाई केली म्हणते, त्याची चांगला मरतपर्यंत काढला त्याला यथेच्छ धुलाई. हे संस्कृतमधून आलेले उपसर्ग आहे. कुठून आलेले आहे, संस्कृत. मग अविभाव समासात, ठीक आहे, पहिले प्रकारचे शब्द येते संस्कृत, तीन टाईपचे शब्द येते संस्कृत उपसर्ग साधित, ठीक आहे. दुसरा लक्ष द्यावे, दुसरा लक्ष द्या, दुसरा आहे फारशी उपसर्ग साधित शब्द. काय म्हटलं मी, लक्ष द्या, फारशी उपसर्ग, फारशी उपसर्ग साधित शब्द, फारशी उपसर्ग साधित शब्द येते याच्यात. हां, फारशी आणि मोजून 5 फारशी उपसर्ग आहे, ठीक आहे, बे बिन हर दर, ठीक आहे, याच्यात. तर आता लक्ष द्या, याच्यात फारशी उपसर्ग साधित शब्द येते गैर, बे बिन हर दर. पहा आता, गैर, ठीक आहे, गैर, ठीक आहे, बे बिन, पहा गैर, बे बिन हर दर, ठीक आहे. हे उपसर्ग होय पण कोण्या भाषेतून आलेले, फारसी भाषेतून. हे कुठून आलेले, संस्कृत भाषेतले उपसर्ग. आ यथा प्रति लागलं का तो शब्द संस्कृत, ठीक आहे, उपसर्ग साधित होईल. आणि गैर बेबिन हे फारसीमधून आले आपल्या इथं. मग आता सांगितलं तुम्हाला ओरिजिनल शब्द आहे काय, हजर, ठीक आहे, त्याच्यानंतर संबंध, ठीक आहे, संबंध ओरिजिनल शब्द आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर, ठीक आहे, डोक, ठीक आहे, त्याच्यानंतर लक्ष द्या, ठीक आहे, चूक हे ओरिजिनल शब्द आहे. आता बा याच्यासमोर लावतो, ठीक आहे, तिच्यातनं माझ्यात लोक काय म्हणते गैरसंबंध, असं काहीच नाही, ठीक आहे, लोक अगाऊ अफवा पसरून राहिले, तिच्यातनं माझ्यात काय म्हणते लोक गैरसंबंध, असं आहे का, काहीच नाही, ओरिजिनल शब्द आहे, ठीक आहे, ओरिजिनल शब्द आहे. हजर, त्याला लागला गैरहजर, गैरहजर आहे म्हणते पोट्टो आज शाळेत, ठीक आहे, हजर म्हणजे उपस्थित राहील, गैरहजर डायरेक्ट विरोधाभास. तिच्यातनं माझ्यात आहे म्हणते लोक गैरसंबंध, असं काय आहे का, नाही आहे. मग गैरसंबंध वा उपसर्ग लागला, पण ह्या उपसर्ग कुठून आला, फारशीमधून आला. कुठून आला, फारशीमधून. बिनडोक पोट्टा आहे म्हणते, आमच्या घरचं नाव डोकसं नाही म्हणते, अशी माय बाबा मला लय वेळा म्हणत होती, ठीक आहे, बिनडोक पोट्टा आहे म्हणे, बिनडोक, ठीक आहे. मग त्याच्यानंतर बिनचूक, ठीक आहे, त्यानं तर असे गंत सोडवले म्हणते भाऊ, बिनचूक गंत आहे म्हणते, एक बी चूक नाही त्याच्यात, बिनचूक, ठीक आहे. तर हे वय फारशी उपसर्ग साधित शब्द, ठीक आहे. मग असंच ओरिजिनल शब्द आहे वारस, ठीक आहे, शब्द तयार झाला बेवारस, ठीक आहे, बेवारस, बेकायदा काम केलं म्हणते त्यानं. काय कायदा कसं केलं म्हणते, ओरिजिनल शब्द आहे कायदा, ठीक आहे, याच्यातले नाही होय हे उदाहरणं, याच्यातले होय, बेकायदा काम केलं म्हणते त्यानं, म्हणून त्याच्या, ठीक आहे, नगर परिषदनं कारवाई केली म्हणते, बेकायदा. हिनं बेकायदा काम केलं होतं आपली कंगना राणावत, ठीक आहे, तिथे गेला ना सज्जा मज्जा पाडफूड,
तर हे जे आहे फारसी उपसर्ग गैर बे बिन हर दर, समजलं काय? गैर बे बिन हर दर, गैर बे बिन हर दर, गैर बे बिन हर दर, फारसी उपसर्ग साधित शब्द अविभाव समासात येते. मग हे शब्द आले बेवारस, बेकायदा, गैरहजर, गैरसंबंध, बिनडोक, बिनचूक, हे लिहून देणार आहे, काही टेन्शन नको आहेच, मी जिवंत आहेत मरतपर्यंत. ठीक आहे. तर हे सर्व संबंध कायच्यात येते, हे सर्व शब्द कायच्यात येते, संबंध नाही बे, येऊन जाऊन संबंधच घेतला का बे. ठीक आहे. संबंध प्रस्थापित नाही करायचे कोणासोबत असे. ठीक आहे. तर हे शब्द फारसी उपसर्ग साधित शब्दात येते. त्याच्यानंतर ठीक आहे फारसी उपसर्ग साधितमध्ये तिसरा, ठीक आहे लक्ष द्या बे, तिसरा शब्दाचा प्रकार येते द्विरक्तीवाले शब्द. द्विरक्ती म्हणजे एकच शब्द डबल डबल, द्विरक्तीवाले शब्द. ठीक आहे. द्विरक्तीवाले शब्द. आता द्विरक्तीवाले शब्द लाले लाल, ठीक आहे द्विरक्तीवाले शब्द. ठीक आहे. रप्प रप्प घाव मारले होते त्यानं, रपार रप घाव मारले होते, रपार रप. ठीक आहे. त्याच्यानंतर रिमझिम पाऊस पडला, द्विरक्ती एकच शब्द डबल डबल, समजलं का? मग ठीक आहे खद खद, खद खद ज्वालामुखी उकळला म्हणजे खद खद, एकच शब्द डबल डबल, खद खद. ठीक आहे. कराय मास्तर, खद खद मास्तर. ठीक आहे. हे वय द्विरक्तीवाले शब्द, एकच शब्द डबल डबल आला असे शब्द कायच्यात येते, तर हे असे शब्द येते अविभाव समासात. ठीक आहे. लक्षात ठेव जा. मग ठीक आहे लक्ष द्या, क्षणोक्षणी मला तिची आठवण येते म्हणते, क्षणोक्षणी आपोआप ते मला भेटायला आली म्हणते, आपोआप. मी काय तिला म्हणलो नको म्हणते का मी मला भेटायली, आपोआप क्षणोक्षणी मला तिची आठवण येते. ठीक आहे. माझी बायको पाहून राहिली काटण जाता जाता, कायला पाहतो अशी रागा ना. ठीक आहे. तर क्षणोक्षणी मला तिची आठवण आली, ते विचार करते का ठीक आहे कॉलेजवाली होय का कोणती होय. ठीक आहे. टको टको पाहत होती म्हणते माझ्याकडं, टको टको. ठीक आहे. टको टको पाहत होती म्हणते, का पाहत होती, टको टको. शब्द लय खतरनाक आहे आपल्यापाशी. ठीक आहे. दारोदार भीक मागितली म्हणते, पण एकाही चोट्ट्यानं भीक नाही दिली म्हणते मला. गल्लो गल्ली मी तिला पाहत फिरलो पण मला काही सापडली नाही, लग्न होऊन पळाली ती. ठीक आहे. जन्मोजन्मी काय म्हणते, जन्मोजन्मी चिवचिव. ठीक आहे. टप टप. अन माई बायको माया मागं लागते नुसती कावकाव, का लावते. ठीक आहे. माई नाही चांगली आहे. ठीक आहे. पाहून राहिली ते गुर्रावून आतमधून दाखव पळायला भेटते. ठीक आहे. तर ठीक आहे खद खद, कावकाव, क्षणोक्षणी, आपोआप, टक टक असे जे शब्द आहेत, टप टप. ठीक आहे. एकच शब्द डबल डबल आला असे द्विरक्तीवाले शब्द येते अविभाव समासात. काय येते अविभाव, पुन्हा द्यायचे. द्विरक्तीवाले शब्द आले का सुस्तीच करायचे नाही. समजलं का? असं आहे खे भाऊ, हे तर सोपीच आहे सर. मग सोपी नाही का? ठीक आहे. तर अविभाव समासात पहिलं पद महत्त्वाचं. तर याचा वापर वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययासारखा होते, म्हणून म्हणते आले अविभाव समास. समजलं का? ठीक आहे. अण्णा हजारेंनी रामलीला मैदानावर आमरण उपोषण केले. कसे केले? आमरण. कसे उपोषण केले? आमरण. असं आहे ते. समजलं का? त्यांनी यथाशक्ती ठीक आहे गणेश मंडळाची वर्गणी दिली. कशी दिली? यथाशक्ती. असं आहे ते. समजलं का? ठीक आहे. तर तो आज शाळेला गैरहजर आहे म्हणते. कसा आहे? गैरहजर आहे. क्रियाविशेषण अव्यय म्हणून याचा वापर होते, म्हणून या ठीक आहे समासाच्या प्रकारांना अविभाव समास. तर याच्यात जे शब्द आहे समासिक शब्द म्हणलं का दोन शब्दापासूनच तयार होईल, म्हणून समासाच्या प्रकारात तुम्हाला असे शब्द भेटन का जे दोन शब्दापासून एक बनले. आमरण, यथाशक्ती, यथा लग्न, शक्ती अलग आहे का नाही. बेरोजगार ठीक आहे बेरोजगारी खूप वाढली आहे म्हणते. बिन डोक पोट आहे म्हणते, बिन अलग डोक अलग. तर हे जे आहे तर अविभाव समासात पहिले पद महत्त्वाचे. याच्यात तीन टाईपचे शब्द याच्यात प्रकार नाही, याच्यात तीन टाईपचे शब्द येते. संस्कृत उपसर्ग साधित आ यथा प्रति, फारसी उपसर्ग साधित गैर बे बिन हरदार, आणि द्विरक्तीवाले शब्द येते. काय ते? द्विरक्तीवाले शब्द, एकच एक डबल डबल शब्द. तर असं बरोबर जमवायचं. ठीक आहे. आता लक्ष द्या. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तत्पुरुषी समास आहे. ह्याच्यात दुसरं पद महत्त्वाचं आहे. कितवं पद? दुसरं पद महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे पहिलं आमरणमधलं आ हे पहिलं आहे, मरण हे दुसरं. याच्यात दुसरं पद महत्त्वाचं आहे. ह्या डुकऱ्याचे 7 प्रकार. किती प्रकार? ह्या बापूसाहेब 7 प्रकार आहे म्हणलं, 7. ठीक आहे तत्पुरुष समासाचे. तर याच्यात जो पहिला समासाचा प्रकार आहे ठीक आहे कोण कायच्यात? अविभाव तत्पुरुषी समासात पहिला समासाचा प्रकार विभक्ती तत्पुरुषी समास. का म्हटलं? लक्ष द्या. विभक्ती बे डोंबडेव विभक्ती तत्पुरुषी समास. विभक्ती तत्पुरुषी समास. ठीक आहे. विभक्ती तत्पुरुषी समास. दुसरा समासाचा विभक्ती तत्पुरुषी समास. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा अलुक तत्पुरुषी. काय? अलुक. अबेल खूपच सोपी आहे. अलुक तत्पुरुषी समास. ठीक आहे. काय म्हटलं? अलुक तत्पुरुषी समास. ठीक आहे.
पहा विभक्ती तत्पुरुष समास, अलुक तत्पुरुष समास, ठीक आहे. त्याच्यानंतर उपपद तत्पुरुषी समास, ठीक आहे. उपपद तत्पुरुषी समास, उपपद तत्पुरुषी समास, ठीक आहे. मग पहा, ठीक आहे. विभक्ती तत्पुरुष समास, अलुक तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुषी समास, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे चौथा प्रकार, ठीक आहे. चौथा प्रकार कर्मधारय समास. काय? कर्म, ठीक आहे, धारय समास, कर्मधारय, ठीक आहे, तत्पुरुषी समास, कर्मधारय तत्पुरुषी समास, ठीक आहे. मग त्याच्यानंतर कर्म खूप सोपी आहे, मी सांगतोच कसं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पाचवं नत्र तत्व. आता हे नत्र हे इथं बी भेटन, हे बहुब्रीमध्ये बी भेटन नत्रवालं, ठीक आहे. तर मग नत्र तत्पुरुषी समास. लक्ष द्या, 7 प्रकार आहे या डोंबड्याचे तत्पुरुषी समासाचे. नत्र तत्पुरुषी समास. त्याच्यानंतर 6वं, ठीक आहे, द्विगु तत्पुरुषी समास. काय म्हटलं? द्विगु तत्पुरुषी समास, द्विगु तत्पुरुषी समास. आणि 7वा प्रकार आहे, ठीक आहे, 7वा प्रकार आहे मध्यमपद लोपी, मध्यम बे. 7वा प्रकार आहे मध्यमपद लोपी, ठीक आहे, मध्यमपद लोपी, ठीक आहे. मध्यमपद लोपी समास. मध्यमपद लोपी समास आले मध्यमपदच काऊन म्हणते, द्विगु समास आले द्विगुच काऊन म्हणते, नत्रले नत्र, नत्र म्हणजे नाही, ठीक आहे, ठीक आहे, नत्र म्हणजे नाही. तर आता लक्ष द्या, निरोगी आहे म्हणते म्हणजे रोगी नाही, आहे का नाही. त्याच्यानंतर लक्ष द्या, असत्य म्हणजे सत्य नाही. जिथं नाही येईन फोड केल्यावर तिथं हाणाचं नत्र. ते कसं तर ते सांगतोच मी. याच्या फोड करायला सुद्धा प्रश्न येते का खालील, ठीक आहे, सामासिक शब्दाची योग्य फोड करा. बरोबर सांगतो मी, ठीक आहे. हे डुकऱ्याचे 7 प्रकार आहे. किती प्रकार आहे? 7. पाहून घ्या. विभक्ती तत्पुरुष समास, अलुक तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास, कर्मधारय समास, नत्र तत्पुरुष समास, द्विगु तत्पुरुष समास, न मध्यमपद लोपी समास. ह्याचं लयच करणार. कांदा पोहे, कांदा घालून केलेले पोहे, घालून केलेले पदार्थ काढून टाका, कांदा पोहे चिपकून द्या, झालं. मध्यमपद लोपी, मधातलं पद लोप करायचं. लंगोटी मित्र, लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र, त्याची लंगोटी सोडून टाका. जे दिसते लंगोटी सोडल्यावर काय दिसन बे त्याचं, ठीक आहे, तर थेट दिसन लंगोटी मित्र, झाला लंगोटी मित्र. लंगोटी सोडली त्याची का उरलेलं चिपकून टाकायचं, ठीक आहे, तयार होते लंगोटी मित्र. तर ते लंगोटी मित्र, आते बहीण, चुलत बहीण, मामे भाऊ, ठीक आहे, चुलत भाऊ, सावत्र भाऊ, मध्यमपद लोपी तिथे, ठीक आहे. ते हे मी सांगतोच तुम्हाला समोर कशी येते. तर तत्पुरुषी समासाचे 7 प्रकार आहे भाऊ. आणि याला डिटेल पाहू आपण तत्पुरुषी समासात. 7 प्रकार आहे बापूसाहेबाचे. किती आहे? 7. आता पहा द्वंद्व समास. काय म्हटलं? द्वंद्व. ह्या द्वंद्व समासाचे डोंबड्याचे लक्ष द्या, ह्या द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहे. आणि हे बी खतरनाक आहे. आयोगाले का आवडून काहीच सांगता येत नाही. तर याच्यातला एक प्रकार लयच आवडते आयोगाले. तर आता ह्या द्वंद्व समास आहे. बे थांबणं का करून राहिला? द्वंद्व समास. तर द्वंद्व समासात इतर द्वंद्व, ठीक आहे. इतर नाही करायचं तिथं, तुमचा इतर निघन, ठीक आहे. तर इतरेतर द्वंद्व, ठीक आहे. त्या बे इतर नाही बाई डुकरे हो. इतरेतर द्वंद्व, ठीक आहे. इतरेतर द्वंद्व समास, ठीक आहे. इतरेतर द्वंद्व समास, ठीक आहे. त्याच्यानंतर वैकल्पिक द्वंद्व, ठीक आहे. वैकल्पिक, ठीक आहे. वैकल्पिक द्वंद्व, ठीक आहे. वैकल्पिक द्वंद्व समास, ठीक आहे. पहा इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, समाहार द्वंद्व, ठीक आहे. समाहार द्वंद्व, ठीक आहे. समाहार द्वंद्व समास, ठीक आहे. 3 द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार. सर हे लक्षात कसे ठेवायचे? सर्व सांगतो, काय टेन्शन नका घेऊ ना भाऊ, ठीक आहे, मी आहेच, ठीक आहे. द्वंद्व समासाचे 3. द्वंद्व समासात दोन्ही पदं महत्त्वाची आहे. तर याच्यात का उदाहरण येते माहीत आहे का? याच्यात येते खरे खोटे, खरे किंवा खोटे, सत्य असत्य, सत्य किंवा असत्य, ठीक आहे. त्याच्यानंतर येते भाजीपाला, ठीक आहे. भाजीपाला, भाजीपालाच येते का तळून? भाजीपाला सगळं झालं. कांदे, वांगे, मिरची, कोबी, आहे का नाही, अथरून पांघरून हे याच्यात येते. कोणते याच्यात येते ते सर्व पाहू. द्वंद्व समासात दोन्ही पदं महत्त्वाचे. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व, ठीक आहे. द्वंद्व समासाचे 3 प्रकार. इतरेतर म्हणजे एवढे प्रकार शिकायचे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये. म्हणजे चॅप्टर कम खतरनाक असेल तुम्ही पहा. मग आहे बापूसाहेब बहुव्रीही समास. बहुव्रीही समासात दोन्ही पदावरून तिसरा चढतो, दोन्ही पदावरून तिसरा चढतो. इथं दोन्ही पदं महत्त्वाचे. आता इथं दोन्ही पदं महत्त्वाचे काहून ते समजून सांगतो. दोन्ही पदं महत्त्वाचे काहून? तर इथं शब्द येते आई बाबा, आई बाबा, आई आणि बाबा दोन्ही महत्त्वाचे नाही का बे? डुकरे एकच आईच महत्त्वाची आहे का फक्त? ठीक आहे. आई बाबा,
ठीक आहे, दोन्ही महत्त्वाचे आहे. साईबाबा नाही डोंबरे हो, आई बाबा म्हणून राहिलो, नाही तर बस करा साईबाबा. आई बाबा, आई महत्त्वाची तेवढेच बाबाही महत्त्वाचे, दोन्ही शब्द. मग याची फोड होईल आई आणि बाबा. ठीक आहे, ए लक्ष द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, ए लक्ष द्या. त्याच्यानंतर ठीक आहे, वरण भात, वरण आणि भात दोन्ही महत्त्वाचे आहे. नुसता कोड्डा भात बक्के मारण का नुसत्या कोड्या भाताचे, त्याला वरण गिरण लागेल का नाही, वरण भात दोन्ही शब्द महत्त्वाचे आहे. ठीक आहे, हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहे म्हणून त्याला म्हणते दोन्ही. ठीक आहे, द्वंद्व समास, दोन्ही शब्द महत्त्वाचे आहे. ठीक आहे, सत्य असत्य, सत्यही महत्त्वाचं आहे आणि असत्यही महत्त्वाचं आहे. सत्य असत्य, सत्य अधिक असत्य. ठीक आहे, शब्द तयार झाला सत्य असत्य, खरे खोटे, खरे किंवा खोटे. ठीक आहे, तर दोन्ही शब्द महत्त्वाचे आहे म्हणून द्वंद्व समासात दोन्ही शब्द महत्त्वाचे असते. ठीक आहे, मग आता पाहू आपण बहुब्रीही समास. बहुब्रीही समासात दोन्हीवरून तिसराच अर्थ. काय म्हटलं, दोन्हीवरून तिसराच अर्थ. ठीक आहे, तर पितांबर पिवळे असे वस्त्र परिधान केलेला कोण, श्रीकृष्ण. तर श्रीकृष्ण साहेब भाऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर नीलकंठ, निळा आहे कंठ असा ज्याचा कोण, शंकर. शंकर महादेव आपले निळाकंठ विष पेलेन थे बंद गटगट हांड्यातलं. ठीक आहे, समुद्र मंथनातून निघालेलं. तर ठीक आहे, बहुब्रीही समासात ठीक आहे दोन्हीवरून तिसराच अर्थ होते. तिसरा, त्या दोन शब्दावरून तिसरा. नीलकंठ, निळा आहे कंठ असा ज्याचा कोण, कोण रे बा, शंकर. ठीक आहे, महादेव आहे का नाही, असं हे अर्थ. पितांबर पिवळे असे वस्त्र परिधान केलेला. लंबोदर, लंब आहे ज्याचे उदर असा जो लंब आहे. ठीक आहे, आता उदर म्हणजे पोट, लंब ज्याचं पोट मोठं आहे. ठीक आहे, गणपती लंबोदर म्हणते त्याला, लंब आहे उदर ज्याचे असा जो. ठीक आहे, गणपती महोदय. तर हे जे आहे बहुब्रीही समासाचे काय उदाहरण आहे. मग आता लक्ष द्या. ठीक आहे, विभक्ती बहुब्रीही. काय म्हटलं, विभक्ती बहुब्रीही समास. विभक्ती बहुब्रीही. ठीक आहे, बहुब्रीही समास. ठीक आहे, बहुब्रीही समास, विभक्ती बहुब्रीही समास. ठीक आहे, विभक्ती बहुब्रीही समास. त्याच्यानंतर नत्र बहुब्रीही समास. नत्र बहुब्रीही समास, बहुब्रीही समास. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं विभक्ती बहुब्रीही समास, नत्र बहुब्रीही समास, सह. ठीक आहे, बहुब्रीही समास, सह बहुब्रीही समास. ठीक आहे, पहा बे, सह बहुब्रीही समास किती समासाचे. ठीक आहे, बहुब्रीही समासाचे 4 प्रकार. पण याच्यावर प्रश्न याच टाईपवर येते, बाकीच्या टाईपवर येते नाही येत, काही गॅरंटी नाही. हे तर सह आणि याच्यानंतरचा जो बहुब्रीही प्रकार आहे प्रादी बहुब्रीही, कवडीचाही प्रश्न येत नाही. ठीक आहे, तर प्रश्न हे उरलेले जे 3 आहे प्रादी बहुब्रीही समास. ठीक आहे, बहुब्रीही समास हे जे उरलेले 3 आहे, अविभाव, तत्पुरुषी आणि द्वंद्व, हे आयोगाले सर्वात आवडीचे आहे. सर्वात आवडीचा आहे मध्यम पदलोपी, सगळ्यात आवडीचा, सगळ्यात आवडते त्याला मध्यम पदलोपी. कांदा पोहे घेऊन खूप आवडते त्याला, कांदा पोहे मामी बहीण खूप आवडते आयोगाले. कवा तर त्याला आते बहीण बी आवडते. ठीक आहे, तर 1,00,000% 4 प्रश्न येते भाऊ, बरोबर जमवाचे बरोबर पाहायचे. तर बहुब्रीही समासात दोन्हीवरून तिसराच अर्थ प्राप्त होते. बहुब्रीही समासात विभक्ती बहुब्रीही 9 प्रश्न आला ह्या 2वरच येते, खालच्या याच्यावर येत नाही. पण तरी मी शिकवीन, भूक नसो पण शिदुरी असो. बहुब्रीही समास आणि प्रादी बहुब्रीही समास. तर असे आहे हे समासाचे प्रकार. ठीक आहे, समासाचे मुख्य प्रकार किती, तर समासाचे मुख्य प्रकार आहे भाऊसाहेब, लक्ष द्या बे पोट्यो. ठीक आहे, तिथं का चुकवलं तर तुडवतोच मी धरून. समासाचे मुख्य प्रकार 4, अविभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुब्रीही. समासाचा जन्म सामासिक शब्दापासून. सामासिक शब्दाचं लिंग दुसऱ्या पदावरून ठरवण्यात येते. दुसऱ्या पदाचं जे लिंग येईल ते बंद्या शब्दाचं पण नाव टाकायचं. राधाकृष्ण माणसाचं नाव राहते का बाईचं नाव राहते, माणसाचं. सर कसं ठरवलं, दुसरा शब्द काय, कृष्ण, तो कृष्ण पुलिंगी शब्द आहे पण नावा राधाकृष्ण आहे का नाही. सीताराम दुसरा शब्द काय, राम, राम काय पुलिंगी पण नावा, तो शब्द ते नाव माणसाचं राहील, राधाकृष्ण सीताराम. बाईचं नाव पाहिलं का, सीताराम डुकरी हो. ठीक आहे, तर अविभाव समासात. ठीक आहे, अविभाव समासात पहिले पद महत्त्वाचे, तसे तत्पुरुष समासात दुसरे पद महत्त्वाचे, द्वंद्व समासात दोन्ही आणि बहुब्रीही समासात दोन्हीवरून तिसराच अर्थ. अविभाव समासात 3 प्रकारचे शब्द येते. संस्कृत उपसर्ग साधित, आ यथा प्रति. ठीक आहे, फारशी उपसर्ग साधित, गैर बे बिन हर दर आणि द्विरक्तीवाले शब्द, एकच शब्द डबलवाले, असे याच्यात अविभाव समासात येते. तत्पुरुष समासाचे 7 प्रकार आहे भाऊ. ठीक आहे, विभक्ती तत्पुरुषी, अलूप तत्पुरुषी, उपपद तत्पुरुषी, कर्मधारय्य, नत्र तत्पुरुषी, द्विगु आणि मध्यम पदलोपी. ठीक आहे, द्वंद्व समासाचे 3 प्रकार, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. बहुब्रीही समासाचे विभक्ती बहुब्रीही, नत्र बहुब्रीही, सहबहुब्रीही आणि प्रादी बहुब्रीही. असं बरोबर जमवायचं, टेन्शन नाही घ्यायचं. मी आहेच, बाकीच काय असलं तर. आता आपण एक ठीक आहे समासाचा प्रकार शिकून नेक्स्ट लेक्चरले. अविभाव म्हणजे का, हे सर्व लेक्चर तुम्हाला आपल्या ॲप्सवर भेटल.
विथ डिटेल अविभावचे उदाहरण कोणते, मी जे उदाहरण घेईन तेच परीक्षेत येईन. मग मध्यमपद मग हे घेऊ तत्पुरुषी, ठीक आहे. मग द्वंद्व घेऊ, हे लिहून घ्यायचं असेल तर ठीक आहे. स्क्रीनशॉट मारायचा असेल स्क्रीनशॉट मारून घ्या. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.